जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यातील या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आज सकाळी 11 वाजता माणगाव येथून करण्यात आला। माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन या निष्ठा यात्रेला सुरुवात झाली। माणगाव नमसवाडी येथे परब यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक बूथवर जाऊन शिवसेनेची निष्ठा, शिवसैनिकांची निष्ठा जी अनेक वर्षापूर्वी सुरू केलेली आहे, त्या निष्ठेचं रूपांतर आता आपल्याला विजयामध्ये आणायचं आहे आणि ह्या विजयाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचं आहे। खरं तर आपल्या या मतदारसंघामध्ये 276 बूथ या ठिकाणी आहेत। खरं तर मी इथल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करेन की आपण एका बूथमधल्या इतक्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी कार्यकर्त्यांना इथल्या मतदारांना एवढा संपर्क आला ही खरं तर शिवसेनेची ताकद आपल्याला येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये सातत्याने टाकून द्यायची आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना मेहनत घ्यायची आहे। उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी या भागातील पदाधिकारी रमाता माणेकर, कृष्णगिरी, रामागिरी, आमचे सरपंच, उपसरपंच, आमचे ग्रामपंचायत सदस्य, दुर्गापूर मंटू कोचडकर, माझ्या आलेले अनुप नाईक, किशन नाईक, अमरसिंग, संजय फडके साहेब, अतुल मुंडे, युवा सेनेचे जिल्हा मंत्र्यांचे शिरसे, आपल्या पावशीच्या गावचे माजी सरपंच बाळा गोरगावकर आणि उपस्थित आपण सर्व शिवसैनिक। खरं तर शिवसेना ही तळागाळातल्या लोकांची संघटना आहे आणि शिवसेनेमध्ये तळागाळातल्या अनेक लोकांना अनेक पदं गेल्या अनेक वर्षात मिळाली आहेत। परंतु आपण बघितलं की शिवसेनेमध्ये तळागाळात मिळाल्यानंतर खरं तर सामान्य कार्यकर्ता कुठे पदाधिकारी होऊ शकतो, आज सरपंचबाई कुठे पदाधिकारी होऊ शकतात किंवा बाहेर सामान्य कार्यकर्ता आमदार कुठे होऊ शकतो, तो फक्त शिवसेनेसारख्या संघटनेमध्ये होऊ शकतो। आपण बघितलं म्हणून शिवसेनेच्या संघटनेमध्ये कायम तोडफोडीचं काम इतर पक्ष करत असतात का, तर त्या ठिकाणचे कार्यकर्ते सामान्य कुटुंबातले असतात आणि या सामान्य कार्यकर्त्यांना पुढे आणताना त्यांना तोडफोड करण्याचं काम शिवसेनेवर नेहमीच करत असतात आणि तशीच तोडफोड गेल्या 2 वर्षापूर्वी आपल्याकडे मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आपण ती तोडफोड झाली महाराष्ट्राला पटली नाही आणि म्हणून लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीला अभूतपूर्व यश या ठिकाणी मिळालं। दुर्दैवाने आपल्या मतदारसंघामध्ये हे यश मिळू शकले ही वस्तुस्थिती आहे, परंतु आपल्याला पुन्हा एकदा झुकून या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि ते यश आपल्याला पुन्हा एकदा विधानसभेद्वारे दाखवलं पाहिजे। खरं तर या विभागाचा आमदार म्हणून मी गेले 2 टर्म 10 वर्ष आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी आहे। आपल्याकडे सातत्याने आपल्या संपर्कात जी काही विकास कामं असतील ती प्रामाणिक करण्याचा प्रयत्न सरपंच असतील, माझे सर्व सदस्य असतील, माझे सहकारी असतील यांच्या माध्यमातून केलेली आहे ही आपल्या लोकांची। आज आपण जर की आपण शासकीय मेडिकल कॉलेज जे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये कधी होऊ शकत नव्हतं ते आपण केलं। आज आपण मॅडम म्हणजे महिला हॉस्पिटलची मॅडम बघितलं आपण की त्या महिला हॉस्पिटल आपण सुरू केलं, म्हणजे या आरोग्याच्या सुविधा आपल्याला आहेत। आज आपण यांत्रिकीकरणाची मोहीम सुरू केली। आपल्याला माहिती असेल की 2 वर्षापूर्वी, 3-4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी पॉवर टेलर एखाद्या 2-3 पॉवर टेलर मिळायचे, परंतु आम्ही मागील त्याला पॉवर टेलर ही मोहीम सुरू केली आणि ह्या माणगावमध्ये जे कोण शेतकरी मागतील त्या सगळ्यांना पॉवर टेलरचं काम केलं। परंतु ह्या योजना आता 2 वर्षात कुठे आहेत? आता ही पॉवर टेलरची योजना सुद्धा मॅडम बंद आहे। आज ओबीसीना घर देतो मी सांगितली, एकाच ओबीसीला घर मिळालं नाही, अर्ज घेतले ना निवडणुकीमध्ये 20 लोकांचे ओबीसी अर्ज घेतले, एका ओबीसीला ते घर मिळालं। फक्त अर्ज घेतलं नाही की ते अर्ज आपण हे करा, म्हणजे ह्या शासनाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये कुठलं काम झालं? आज आपण बघितलं असेल की आपण जे रस्ते प्रमुख रस्ते असतील सगळे रस्ते गेल्या 2-2.5 वर्षापूर्वीचे आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण मंजूर केलेले सगळे रस्ते आहेत, परंतु आता मात्र ही जर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर आपण कालच्या निवडणुकीमध्ये ह्या बूथवर सुद्धा 100 मतं आपल्याला कमी झाली, की जी 100 मतं आपल्याला 33 मध्ये कमी झाली, जी आपल्याला सातत्याने 100-150 मतं आपल्याला जास्त असेल, परंतु यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत। आणि खरं तर आज आपण ही जर कोणी केली, आज 1000 रुपये वाटणाऱ्यांना मत दिलं, उद्या 2000 रुपये वाटणाऱ्यांना मत दिलं तर सामान्य कार्यकर्ता उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत कधी दिसणार नाही, पैसे दिलेले कार्यकर्ते दिसतील आणि मग त्यांच्या मागची आपल्याला फिरावं। राणेंनी घेतली आणि पालकमंत्री राणे आणि त्यांच्या काही सहकार्याने घेतली आणि आज पालकमंत्री त्यांच्या विषयात काल जिल्हाधिकाऱ्यांना घालवलं। म्हणजे या ह्याच्यामध्ये जर आपण ही भूमिका आपण जर बदलली नाही, या भूमिकेचा जर आपण विरोध केला तर या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा आराखडा मांडण्याचा प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण होईल। त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं आहे, आपलं अस्तित्व टिकवायचं आहे।
यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काम करायचं आहे. आपण खरं तर आज सुरुवात आहे आणि आपण एवढ्या संख्येने शेतीची कामं असून सुद्धा आपण वेळात वेळ काढू. खरं तर आज प्रत्येक तास महत्वाचं शेतीचा असताना सुद्धा आपण शिवसेनेवर प्रेम दाखवला, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये खरं तर उद्धवजींना जेव्हा मुख्यमंत्री काढलं तेव्हा अनेक आमदारांना आमिष होती. आम्हाला सुद्धा 50 कोटीची आमिष होती, मंत्रिवर्ग आमिष होती. परंतु आम्ही काय म्हटलं की आज खरं तर काही लोक प्रत्येक सांगितलं 4.5 लाख लोकांनी पैसे घेतले असतील, परंतु 4 लाख लोकांनी पैसे घेतले नाही. म्हणजे आज त्यामध्ये आम्ही असतो 4 लाख लोकांमध्ये तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा पैसे घेतले नाही. तुम्हाला सरपंचाला सुद्धा आमिष होती. कोणा सरपंच? आता सरपंचाला काय सांगितले त्यांनी की गेल्या वेळी आम्ही 4.5 लाख रुपये मोऱ्याच्या गावात रामाधुरीच्या गावात खर्च केले सांगितलं मॅडम, आणि ह्यावेळी 10 लाख रुपये खर्च करणार म्हणून सांगितलं मॅडम. मॅडमची काही ओळखी जातात मॅडमांनी सांगितलं ते की गेल्या वेळी आम्ही रामाधुरी आणि कृष्णाधुरीच्या गावामध्ये 4.5 लाख रुपये खर्च केले आणि आम्हाला 100 मध्ये जास्त मिळाली. यावेळी आम्ही 10 लाख रुपये खर्च केले. म्हणजे पैशाने असेल ना तर खरं तर सगळी माणसं विकली गेली असतील, परंतु तुमच्यासारखी माणसं आणि तुमच्यासारख्या माणसांमुळे आम्ही जे काय होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. परंतु पैशामुळे आम्ही विकले जाणार नाही. तर सामान्य लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आज 4.5 लोकांनी पैसे घेतले असतील, पण तो पण त्यांचा आपण सांगू शकत नाही. ते एखाद्या भूमिकेवर चुकले असतील, त्यांना काहीतरी चुकीचं सांगितलं असेल. कारण हे लोक हे आपलेच आहेत. लोकशाहीमध्ये लोकांचा अधिकार महत्वाचा असतो आणि ते सगळे या जिल्ह्यातली जनता आपली आहे. परंतु त्यांचा त्यावेळी काही गैरसमज निर्माण झाला असेल, तो आपल्याला गैरसमज येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दूर करायचा आहे. आज उद्धवजींना सुद्धा अनेक आपण ईडी सीबी चौकशी सगळ्या लागल्या, परंतु उद्धवजींनी सुद्धा ठाम झाले की महाराष्ट्रासाठी आपल्याला आज व्यवसाय सगळे गुजरातमध्ये, सगळे व्यवसाय जे जातात ते गुजरातमध्ये जात आहेत. आणि ह्याच्या आपण टीव्हीवर बघतोय, आपण मोबाईलला बघतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांपुढे सांगितल्या पाहिजे. आज खरं तर उद्धवजींनी काल हिंदुत्वाचे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे जर मुख्य कोण असतील तर आपले आदी शंकराचार्य आहेत. त्यांनी काल उद्धवजींनी सांगितलं की उद्धवजींवर विश्वासघात झालेला आहे आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला स्थान मिळेल. आणि पुन्हा एकदा उद्धवजींना मुख्यमंत्री करायचं तसा शंकराचार्यांनीच आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि तो आशीर्वाद घेऊन आपल्याला पुन्हा एकदा उद्धवजींना मुख्यमंत्री करायचा आहे. आपल्या माणगावमधल्या रमा तामाणकर असू देत, आमचे युवाप्रमुख असू देत, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आमचे बापू असू देत, आमचे घोषित सातत्याने आम्हाला दाखवून देत आहे. आज हत्ती हटावच्या मोहिमेच्या वेळी सुद्धा आम्ही आंदोलन केलं, पण हत्ती हटाव मोहीम विशिष्ट म्हणून या ठिकाणी दाखवली. बांबू लागवडीला एमआरजीएसमध्ये बांबू लागवड आम्ही आमदार असल्यामुळेच गेल्या 5 वर्षापूर्वी एमआरजीएसमध्ये बांबू लागवड या ठिकाणी केली. अशा अनेक योजना ज्या शासनाच्या निगडीत होत्या त्या आम्ही करण्याचा प्राधान्याने प्रयत्न केला. आज खरं तर आज आपल्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण दिली, आपल्याला माहिती असेल. आज खरं तर ह्या योजना होतात. खरं तर लोकसभेच्या पावसानंतर विजयासाठी काय योजना कराव्या लागतात तर पैसे लोकांना द्यायचे. आज खरं तर 1-2 हप्ते मिळतील, परंतु मी तुम्हाला खात्री सांगतो की यानंतर एका महिन्याला शासनाकडे 45,000 रुपये जर पैसे दिले तर 45,000 रुपये फक्त एका महिन्यासाठी लागतात. आणि शासनावर लाखो कोटीचं कर्ज आहे आणि राज्याचं बजेटच आपलं 4.5 लाख कोटीचा कालचा आमचा अर्थसंकल्प झाला तो 4.5 कोटीचा होता, 7 कोटीचा होता. जर 4.5 कोटी असतो तर 2-2.5 कोटी रुपये, 2-2.5 लाख कोटी रुपये आपल्याकडे तूट आहे. जेवढं उत्पन्न देशात तूट आपल्याकडे आहे. आणि हे असताना हे 45,000 रुपये वर्षाला 6 लाख कोटी रुपये हे काही देऊ शकणार नाही. फक्त निवडणुकीचा हा जुमला या ठिकाणी 15 लाखावर 1500 आले. म्हणजे नाही प्रत्येकाने एखाद्यामध्ये 15 लाख रुपये देतो म्हणून. आता भाजपने 15 लाखावर 1500 रुपये भेटतात. त्यामुळे ह्या काही योजना सत्यात निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते. निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करताय राहण्याची चिंता. देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध. संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00. मग कसला विचार करताय? येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला.